चिमण्या गोष्टी। नमस्कार मुलांनो, आज आपण ऐकणार आहोत पंचतंत्रातील एक गोष्ट, लोभी साप आणि बेडकांचा राजा। आपल्याला ही गोष्ट शिकवते की स्वतःचे युद्ध स्वतःच लढले पाहिजे। गंगदत्त नावाचा बेडकांचा राजा एका विहिरीत राहत होता, पण त्याचे नातेवाईक सतत त्रास द्यायचे। अखेरीस तो त्रासून विहीर सोडून निघून गेला। रस्त्यात त्याला एक साप दिसला। गंगदत्ताच्या डोक्यात एक योजना आली, हा साप त्याच्या नातेवाईकांना खाईल। तो सापाला म्हणाला, माझा मित्र होशील का? मी बेडकांचा राजा आहे। साप म्हणाला, बेडूक आणि साप यांची मैत्री, काहीतरी जादू नसेल ना? गंगदत्ताने त्याचं सत्य सांगितलं आणि तो म्हणाला, फक्त माझ्या नातेवाईकांना खा। लोभी साप तयार झाला। साप विहिरीत गेला आणि रोज थोडे थोडे बेडूक खायला लागला। सगळे त्रासदायक बेडूक संपले। आता साप म्हणाला, आता तुझे मित्र खायला दे। गंगदत्त दुःखी झाला, पण काही करता आलं नाही। शेवटी फक्त गंगदत्त शिल्लक राहिला। त्याने सापाला फसवले। मी इतर विहिरींमधून बेडूक आणतो। सापाने त्याला जाऊ दिलं, पण गंगदत्त परत आलाच नाही। साप उपाशी मरत होता। त्याने पाणीला सांगितलं, माझा मित्र परत येईल का? गंगदत्ताचा संदेश होता, उपाशी साप फार क्रूर होतो, मी परत जाणार नाही। तर मुलांनो, या गोष्टीतून शिकायला मिळाले, स्वतःचे युद्ध स्वतः लढा, नाहीतर नाश निश्चित। तर मुलांनो, कशी होती गोष्ट? मस्त ना? चला तर बघा, लगेच लाईक शेअर सबस्क्राईब